नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल विकास निगम लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया राजू इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 317.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 322.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 41.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 623.56% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2077.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2356.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1720 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.25% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,480 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 7,350 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,024.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 130 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी SKF इंडिया लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 4 जुलै 2024. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 100.54 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 118 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 44.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 100.54%चे रिटर्न दिले आहे आणि NHPC लिमिटेडने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल, म्हणजे RVNLबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 417 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 431.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 117.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 242.08%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2 रुपये 11 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.